आजच्या व्लॉगचा मेन विषय हा भरटखोल, एक मासेमारी करणाऱ्यांचं गाव। मासे विकत घ्यायचं असेल तर त्याची एक ट्रिक असते की कोलंबी फ्रेश आहे की नाही हे कसं बघायचं, किंवा सुरमई फ्रेश आहे की नाही कसं बघायचं, पापलेट फ्रेश कसे असतात। ही आहे ही सुकी मच्छी सुकट, ही आहे आंबाडी, श्री स्वामी समर्थ। परत एकदा स्वागत आहे आपल्या एका न्यू व्लॉगमध्ये। आजच्या व्लॉगचा मेन विषय हा भरटखोल, एक मासेमारी करणाऱ्यांचं गाव यावर असेल। मी राहते त्या गावाचं नाव आहे दिवेअगर, आणि दिवेअगरला 5 किलोमीटरचा स्ट्रेट असा सुंदर आणि स्वच्छ समुद्रकिनारा आहे। पण असं असलं तरी पण दिवेअगरच्या समुद्रकिनाऱ्यावर मासेमारी केली जात नाही। मग दिवेअगर एक पर्यटन स्थळ असून एवढे मासे दिवेअगरमध्ये कसे येतात, तर दिवेअगर जवळच एक गाव आहे भरटखोल, म्हणजे अराउंड 4 किलोमीटरवर ते आहे। आणि मग दिवेअगरसाठी मच्छी ही सगळी भरटखोलवरूनच येली जाते। श्रीवर्धन तालुक्याजवळ आणखी एक बंदर आहे, जीवना बंदर। मग श्रीवर्धन आणि हरेश्वर जी साईड आहे तिकडे जी मासेमारी म्हणजे तिकडे जी मच्छी आहे ही त्या जीवना बंदरतून ट्रान्सफर केली जाते, आणि म्हसळा, दिवेअगर, बोरली इकडची छोटी मोठी गावं आहेत तिकडे भरटखोल या बंदरातून मच्छी सगळी ह्या साईडला ट्रान्सपोर्ट केली जाते। आणि भरटखोल हे खूप मोठं बंदर असल्यामुळे तिथे सगळा समाज आहे तो कोळी समाजच आहे, आणि प्रामुख्याने तिथे मासेमारी हाच व्यवसाय केला जातो। आणि दिवेअगर हे एक पर्यटन स्थळ आहे, त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात मासे लागतात, कारण मोस्ट ऑफ द पुणेकर इकडे मासे खाण्यासाठीच येतात कोकणात। त्यामुळे जी सगळे मासे आहेत ते भरटखोलमधून इथे येतले जातात। तर ॲक्च्युअल प्रोसेस कशी असते की रात्री किंवा आदल्या दिवशी ज्या होड्या असतात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या त्या सकाळी 3-4 वाजतापर्यंत रिटर्न येतात किनाऱ्यावर, आणि नंतर मग 3-4 वाजता त्या होड्या आल्या की रात्रभर जेवढे मासे जाळायला लागलेले आहेत त्याचा लिलाव केला जातो। मग तिथे भरटखोलला सकाळी एक 7-8 पासून तो लिलाव सुरू होतो। मग जे मासे लागलेले असतात म्हणजे सुरमई, पापलेट, कोलंबी असे ते वेगवेगळे त्यांचं डिस्ट्रीब्युशन केलं जातं, आणि मग तिथे ते लिलाव करतात की कोण कितीला घेणार। मग जेवढी जास्त बोली लागेल तसं ज्या कोळी मावशी असतात त्या ते मासे घेतात, आणि मग ते गावोगावी फिरतात की विकत, त्यामुळे त्यांना त्याच्यावर काही पैसे मिळतात। तर ही ॲक्च्युअल प्रोसेस असते। तर आता तिथे गेल्यावर आपल्याला मोठ्या प्रमाणावर मासे बघायला मिळणारच आहेत। तर आता आपण भरटखोलला जाणार आहोत आणि तिथे माशांचा लिलाव बघणार आहोत, आणि आपल्याला तिकडे मासेही बघायला मिळतील। तर चला, आमचं हे हॉटेल असल्यामुळे बऱ्यापैकी कस्टमर्स आमच्याकडेही असतात। तर आम्ही कसं करतो की मच्छी आणून फ्रीजला ठेवत नाही, म्हणजे जे लोक येतात ते फ्रेश मासे खाण्यासाठीच इथे येतात। त्यामुळे आमच्या एक ओळखीच्या मावशी आहे तिथे, नीता म्हणून, त्यांचा नंबर त्यांना देतो। मग हे लोक कस्टमर डायरेक्ट तिकडे जातात आणि मग त्यांना जे लागेल ते मासे घेऊन येतात, मग ते आम्ही त्यांना शिजवून देतो। त्यामुळे कसं होतं त्यांना फ्रेश मासे खायलाही मिळतात, आणि आमची ओळख असल्यामुळे ते नीता ज्या मावशी आहेत त्या त्यांना एकदम फ्रेश मासे देत आहेत। कारण काही लोक अशी असतात जी पहिल्यांदा मासे खाणार असतात, त्यामुळे त्यांना आयडियाच नसते की मासे फ्रेश आहेत, किती दिवसाचे आहेत, कसं ओळखायचं हे कोणाला काहीच माहिती नसतं, फक्त ऐकून माहिती असतं तेवढं सुरमई, पापलेट, कोलंबी। त्यामुळे हे एक चांगलं असतं की इथली लोक जनरली फसवत नाहीत कोणाला, की त्यांना माहिती नसतं आणि समजतं की काका हे काय आहे, काकी हे काय आहे, हे विचारल्यावर समजतं की नाही ह्यांना काही समजत नाही। आणि भरटखोलमध्ये येणारी मच्छी ही रोजच्या रोज तिथे संपली जाते, त्यामुळे 2 दिवसाची 3 दिवसाची अशी मच्छी देण्याचा प्रश्नच येत नाही। त्यामुळे मिळणारे मासे हे एकदम फ्रेश असतात, आणि मासे जेवढे फ्रेश असतील तेवढी त्यांची टेस्ट जास्त छान लागते। हे जे डिस्ट्रीब्युटर्स असतात ते मासे घेतात आणि कोळी मावशींना विकतात। मग ज्या कोळी मावशी असतात त्या गावोगावी फिरून ते मासे विकतात,
आणि जी उरलेली मच्छी असते ती आईस बॉक्समध्ये थोडासा बर्फाचा मारा करून पॅक केली जाते आणि हॉटेल्सना पाठवली जाते. म्हणजे जे मोठे मोठे हॉटेल्स असतात तिकडून डायरेक्ट ऑर्डर येते की आम्हाला एवढे एवढे पापलेट 100 पापलेट 200 पापलेट असे लागतील. त्यानुसार मग ह्या डिस्ट्रीब्युटर्स असतात ते त्यांना डायरेक्ट पाठवून देतात. त्यामुळे रोजची मच्छी ही रोज संपली जाते. त्यामुळे कालची आहे का फ्रेश आहे का हे विचारायचा प्रश्नच येतो. आणखी एक म्हणजे मासे विकत घ्यायचं असेल तर त्याची एक ट्रिक असते की कोलंबी फ्रेश आहे की नाही हे कसं बघायचं, किंवा सुरमई फ्रेश आहे की नाही कसं बघायचं, पापलेट फ्रेश कसे असतात. हे एक वेगवेगळी टेक्निक असते की कोलंबी एकदम म्हणजे असं तडफडती असेल, एकदम टवटवीत दिसत असेल तर ती फ्रेश असते. परत सुरमई असेल तर ती जे असं डोळ्याच्या इथे थोडंसं बघितलं जातं की जे लाल लाल आहे का, जर ते लाल असेल तर ती फ्रेश आहे, आणि जर ते थोडंसं असं ब्राउनिश झालं असेल तर नाही, ही थोडीशी जुनी आहे किंवा ही 2 दिवसाची असं ओळखलं जातं. पापलेट एकदम पांढरे पांढरे असतील गोरे तर ते फ्रेश आहेत असं ओळखलं जातं. आणि सुरमई, पापलेट आणि कोलंबी एवढीच मच्छी नसते, खूप वेगवेगळ्या प्रकारची मच्छी असते. पण इथे जनरली येणारे पहिल्यांदाच मासे खाणारे असतात, त्यामुळे पापलेट, सुरमई ह्यांच्यासाठी हे कसे इझी असतात खाण्यासाठी, त्यांच्या जास्त काटे नसल्यामुळे ते खायला इझी पडतात. त्यामुळे जनरली येणारे सगळे पुणेकर हे सुरमई, पापलेट किंवा कोलंबी हेच प्रिफर करतात. तिथे आता गेलो आपण की आपल्याला वेगवेगळे मासे पाहायला मिळतील, आणि जर लक असेल तर तो लिलावही बघायला मिळेल. पण आता थोडा लेट झालेलाच आहे, वाटत तर नाही की लिलाव होईल. म्हणजे लिलाव तर झालाच असेल पण लिलाव बघायला मिळेल असं वाटत नाही. पण लिलाव झाला असेल तर तिथे त्या मावशी असतात, त्यांच्याकडे असे सगळे वेगवेगळे मासे लावून ठेवले असतात. आणि भरटखोलमध्ये असं नसतं की 1 किलो पापलेट द्या किंवा 1 किलो सुरमई द्या असं नसतं. वाटे केले जातात. म्हणजे एका सुरमईची किंमत किती असते हे सांगितलं जातं, किंवा 5 पापलेट किती. परत असे वाटे केले असतात की एवढ्या कोलंब्यांचे किती. आणि कोलंबीमध्ये पण व्हरायटी येते, छोटी कोलंबी, मोठी, मीडियम साईज किंवा टायगर प्रॉन्स. त्यामुळे त्यानुसार त्यांचे रेट्स असतात. तर आता आपण तिथे गेलं की आपल्याला मोठ्या प्रमाणावर मच्छी बघायला मिळेलच. तो चलते हैं. दिवेघरपासून अंदाजे 4 किलोमीटरवर भरटखोल हे बंदर आहे. मी म्हणाले पप्पांना की तुम्ही चला माझ्यासोबत, म्हणजे व्लॉग शूट करायला मला इझी पडेल. आणि तिथे पप्पांची थोडीफार ओळख असल्यामुळे त्या नीता काकी नीट कोऑपरेट पण करतील, म्हणजे तिथे ऑप्शन वगैरे नीट बघायलाही मिळेल. एका बाजूने समुद्रकिनारा बघत बघतच आपण भरटखोल गावात पोहोचतो. गावात पोहोचल्याच आपल्याला जाणवतं की हे एक कोळी बांधवांचं गाव आहे, कारण इथल्या गावातील घराचे स्ट्रक्चर थोडे वेगळे आहेत आणि घराभोवताली असं जाळं वगैरे लावलेलं आहे. त्यामुळे आपल्याला समजतं की आपण भरटखोल गावात आलेलो आहोत. नंतर अगदी छोटं गाव आहे हे, म्हणजे लोकसंख्या बऱ्यापैकी म्हणजे कमीच आहे थोडी, आणि असं रोडवर मासे वगैरे वाळत घातलेले दिसतात. त्यामुळे आपल्याला समजतं की आपण भरटखोल गावात आलेलो आहोत. तिथून पुढे आल्यावरच एक टर्न आहे जिथून आतमध्ये आपल्याला समुद्रकिनारी जायला मिळतं, आणि हे असं स्ट्रेट पुढे गाव आहे. गावातून पुढे आल्यावर आईस बॉक्स आणि सुकी मच्छी वगैरे अशी विकायला असते, इथे दिसते आपल्याला. आणि आता आपण आलो इथे हा खरा बाजार भरलेला असतोय. इथे ते ऑक्शन असते. तर इथे थोडीफार सुकी मासळी दिसते. पुढे खूप गर्दी पण आहे. तर आता पुढे जाऊन बघूया, आपल्याला समजेल मग काय आहे ते. इकडे ह्या मोठ्या मोठ्या सुरमई लावलेल्या आहेत. पापलेट, कोलंबी, असे कोलंबीचे वाटे केलेले असतात. पापलेटची साईज वेगवेगळी लावलेली असते तिथे, आणि हे पापलेटचे वाटे करून ठेवलेले आहेत. म्हणजे एकदाच घेताना आपल्याला किलो वाईज मच्छी नाही मिळत, आपल्याला असे वाटे घ्यायला लागतात. आणि प्रत्येक मावशी आपल्या मासे घेऊन बसलेले आहेत विकायला. वेगवेगळे मासे आहेत, म्हणजे सुरमई, पापलेट, कोलंबी एवढंच मर्यादित नसतं, आपल्याला आणखी वेगळे बघायला मिळतील. इथे बांगडे आहेत, कोलंबी, सरंगे, पापलेट आणि मोठ्या मोठ्या सुरमई दिसतात. त्यांना वाटलं मी कोकणातली नाहीये, म्हणून त्यांनी मला माशांसोबत ओळख करून दिली की ही सुरमई आणि हे पापलेट आहे असं. नाव कम टू मेन पार्ट. आत्ता मी आणि पप्पा आलोय त्या नीता मावशींच्या घरी.
जिथे खूप सारी मच्छी ऑलरेडी त्यांनी विकत घेऊन ठेवली होती, कारण त्यांनी लिलावातला मोठा पार्ट स्वतःसाठी घेतला होता. तिथे गेल्यावर सुरमई, मोठमोठे सरंगे, पापलेट सगळं काही बघायला मिळालं. त्यापेक्षा एक्साइटमेंट होती मला त्यांना हात लावायची, कारण घरी कितीही मासे बनले तरी मी त्यांना असं कधीच उचलून घेतलं नव्हतं, म्हणून मला ते बघायचे होते. आणि तिथे त्या नीता मावशी बसलेल्या होत्या आणि त्यांच्याकडे खूप सारे टुरिस्ट पण आले होते मासे घेण्यासाठी. 20 पीस असतात कोळीला, ते 1000 पासून बोली चालू करतात. ते 22 पीस मग 3000 4000 पर्यंत जातात. मग त्यावेळी चालतात ते इथं फणा लावतात आणि आपण पुण्यावाले येतात, बाहेरचे मुंबईवाले कुठून लोक येतात. मग ते आम्हाला किलोपाटी 10 रुपये 20 रुपये एक्स्ट्रा भेटले मग आम्ही ते लगेच. मासे तर बघून झाले. त्यानंतर मी पुढे समुद्रकिनारी जो रोड चाललेला तिथून पुढे आले. गावातील पूर्ण समाज हा आगरी अखंड कोळी समाजच होता आणि छोटी छोटी घरं आणि प्रत्येकजण आपापल्या कामात बिझी. म्हणून मी पप्पांना म्हटलं तुम्ही तिथेच बसा, मला जाऊन तिथे ज्या समुद्रकिनारी होड्या लागलेल्या आहेत तिथलं थोडंसं शूट घ्यायचं होतं. म्हणून मग तिथून मी चालत चालत पुढे आले. शाळेच्या रोडने थोडंफार पुढे आल्यावर मग मला काही होड्या दिसल्या ज्या बंद होत्या आणि ह्या होड्या आहेत त्या इकडे पॅक करून ठेवलेल्या आहेत आणि किनाऱ्याला आणखी काही होड्या ज्या लागलेल्या होत्या. त्यानंतर पुढे आणखी गेल्यावर मला एक मोठी होडी दिसली ज्यातून जी किनाऱ्याला लागली होती आणि छोटासा असा तराफा बनवला होता, त्याच्यावरून ते मच्छी ट्रान्सपोर्ट करत होते, कारण खूप मोठी होडी ही किनाऱ्याला डायरेक्ट लागत नव्हती. म्हणून आता ह्या होड्यात ह्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी परत समुद्रात जातील मासेमारीसाठी. गावातून पुढे आलो की पहिले शाळा लागते आणि शाळेच्या मागे एक मोठं ग्राउंड आहे जिथे सगळ्या मावशी असतात त्या मच्छी विकण्यासाठी बसल्या असतात आणि तिथे लिलाव होतो ॲक्च्युअल, म्हणजे होड्यातून मच्छी मोठ्या प्रमाणावर आणून तिथे ठेवली जाते आणि मग त्यानुसार मच्छीचा लिलाव केला जातो. लाईक पापलेट पाहिजे असेल तर तिथे पापलेट वेगळे ठेवले जातात, सुरमई पाहिजे असेल तर सुरमई वेगळी ठेवली जाते आणि त्यानुसार मग ज्याला जे पाहिजे असेल ते डिस्ट्रीब्यूट केलं जातं आणि त्याच्यानंतर मग ज्या मावशी असतात त्या तिथेही विकायला बसतात आणि मग गावोगावी डोक्यावर मासे घेऊन विकायलाही जातात. तेच आपण आता बघितलं तिथे. भरडकोलला मोस्ट ऑफ द सगळाच समाज हा कोळी समाज असल्यामुळे मेनली इथे मासेमारीच केली जाते आणि दिव्यागर हे एक गाव त्याच्यासाठी जवळ असल्यामुळे सगळं जे मच्छीचं ट्रान्सपोर्ट आहे ते दिव्यागरला केलं जातं आणि दिव्यागर पर्यटन स्थळ असल्यामुळे हे असे पुढे डायरेक्ट इथे घ्यायला येतात. आपण जे मासे तिथे विकत घेतो ते मासे कापूनही त्या मावशीच देतात, त्यामुळे मग घरी जाऊन आपण त्याला निवडायचं कसं हे टेन्शन आपल्याला नसतं. त्यामुळे बरेचसे टुरिस्ट हे मच्छी तिथून साफ करूनच घेऊन येतात. इकडे बारीक कोलंबी हे आहे लेपा, हा इकडे दिसतोय हा राणी मासा, हा टोळ मासा, ही वाम आहे, इकडे ही छोटी पापलेट्स, इकडे मोठे पापलेट, इकडे ही मीडियम साईज वाईज काढून ठेवले आणि हा मोठा सगळ्यात पापलेट साईज वाईज काढून ठेवले त्यांना विकायला बरं पडतात. आणि ही बाकीची जी उरलेली मच्छी आहे ती बर्फात पॅक करून हॉटेलसाठी पाठवली जाते, त्यामुळे हे मोठमोठ्या आईस बॉक्समध्ये पॅक करून ठेवतात. आणि ही इकडे सुरमई आहे. नाही नको ट्रक इथे थांबलाय मगाचपासून. मला वाटत होतं तो ट्रान्सपोर्ट म्हणजे मासे घेऊन जाण्यासाठी आलाय, पण नाही, तो पूर्ण भरलेला आहे बर्फाने आणि जी ट्रान्सपोर्टसाठी मच्छी आहे ती या बर्फात पॅक केली जाते आणि मग आईस बॉक्समधून पाठवली जाते. हे प्रत्येकजण जे विकायला नेतात ते थोडाफार बर्फ घालून नेतात, म्हणजे एक दुपारी 2-3 पर्यंत मच्छी सगळ्यांकडे घरी जाईपर्यंत फ्रेशच असते. इकडे हा थोडासा दिसतोय हा सुकी मच्छीचा बाजार आहे आणि हा बाकी सगळा ओले मच्छीचा बाजार आहे.
ही आहे ही सुकी मच्छी सुकट, ही आहे आंबाडी, ही इकडे आहेत बोंबील चालू आहेत खारे आणि बांगडे जे सुकवून ठेवलेत. म्हणजे पावसाळ्यात जेव्हा मासेमारी बंद असते ना तेव्हा कोकणी माणसं सुक्या मच्छीवर सर्वाइव्ह करत नाहीत. तर हा होता आजचा व्लॉग आणि तिथे सगळ्यांशी थोडंसं डिस्कशन करून झाल्यावर आम्हाला पण थोडेसे मासे दिले त्यांनी की आता आमची बाई जाणार आहे परत रिटर्न कॉलेजला, त्यामुळे ही थोडीशी मच्छी आमच्याकडून घेऊन जा म्हणून. आता आम्ही आलो आहे घरी. तर व्लॉग कसा वाटला हे नक्की कळवा. लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.